शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट के पदाधिकारियों ने नागपुर में खाद्य विभाग के अधिकारियों से मुलाकात कर ज्ञापन सौंपा। ज्ञापन में शहर में बिक रहे मिलावटी खाद्य पदार्थों के साथ साथ तंबाकू और सुपारी जैसे नशीले पदार्थों पर सख्त रोक लगाने की मांग की गई। कार्यकर्ताओं का कहना है कि इन उत्पादों की आसान उपलब्धता खासकर युवाओं के स्वास्थ्य पर गंभीर असर डाल रही है। हरिभाऊ बानाईत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आज फ्रूट प्रशासन येथे आज निवेदन देण्यात आलेले आहे। आमच्या पूर्व नागपूर परिसरामध्ये सगळ्यात जास्त सुपारी, अवैध सुपारी व गुटखा त्या परिसरामध्ये बहुत मोठे मोठे सुपारीचे कारखाने व गुटख्याचे कारखाने खूप मोठ्या प्रमाणात हा एक वेळा आम्ही रिपोर्ट दिली, त्यांच्यावर तर कारवाई झाली, पण वेळोवेळी कारवाई होऊन सनी पण ते गुटखा काही बंद होत नाही आहे। त्याच्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। जर ह्या 4-5 दिवसामध्ये ते ज्या ज्या कारखान्याचे आम्ही नाव दिलेले आहे त्या कारखान्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमाणे त्यांच्या कारखान्यावर आम्ही स्वतः जाऊन कारवाई करू। मग त्यावेळेस आम्ही प्रशासनाला कळवू, पहा आज आम्ही कारवाई केली, तुम्ही असून सनी पण तुम्हाला निवेदन देऊन पण तुम्ही कारवाई नाही केली, तर आम्ही या पद्धतीनं पूर्ण तीव्र आंदोलन करू। आणि पूर्ण शहरामध्ये जिथं जिथं गुटख्याचे काम चालू आहे, ज्या ज्या परिसरमध्ये डेअरीमध्ये जे पनीरचे गंद पनीर जे विकत आहे, खोवा विकत आहे, याच्यावर बी कारवाई व्हायला पाहिजे। त्या डेअरीमध्ये जाऊन इन्क्वायरी करायला पाहिजे, चेकअप करायला पाहिजे, त्यांच्या प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे। आम्ही वेळोवेळी कंप्लेंट करत आहोत तरी प्रशासन त्याच्यावर लक्ष देत नाही आहे। तर ह्या 2 दिवसामध्ये आम्ही पूर्व नागपूर पूर्ण शहराचे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम्ही सगळे मिळून जे जे कारखान्यावर काम चालवले आहे तिथे आम्ही कारवाई करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। नागपूर लोकसभा संपर्क प्रमुख सन्माननीय सतीशजी हरडे साहेब, शिवसेना महानगर प्रमुख माजी उपमहापौर तसेच नगरसेवक किशोरजी कुमेरे साहेब यांच्या आदेशाने आज आम्ही काही मोजकेच पदाधिकारी मुद्दामून आज सहाय्यक आयुक्त अन्न व औषध विभाग यांना इंटिमेशन देण्याकरता आलो की जसं आमच्या भाऊनी शहरप्रमुख साहेबांनी सांगितलं की 4 ते 5 दिवसामध्ये आपण नागपूर शहरामध्ये रेल्वे स्टेशन अजनी, आपला शांतीनगर आणि संत्रा मार्केट या परिसरामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे खुल्या आममध्ये असे लहानशे पांठेल्यावरती गुटखा, प्रतिबंधक तंबाखू हे विकण्यात येत आहे। आणि इकडली जे कार्यरत असलेले अधिकारी आहे हे फक्त लहानच्या दुकानदारांवर फक्त कारवाई करत आहे। जे म्हणतात ना मोठे मगरमच्छ, त्यांना वाचवण्याचं काम अन्न औषध प्रशासन करत आहे असा आमचा डायरेक्ट आरोप आहे। भाऊंनी जसं सांगितलं, पूर्व नागपूरमध्ये पुष्कळ विषय आहेत। नागपूर शहरामध्ये डुप्लिकेट पनीर, भेसळयुक्त खोवा हा मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे आणि कुठेतरी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सगळे काही होत आहे आमचा आरोप आहे। आज आम्ही मोठे लोक फक्त आलो का बरं, फक्त इंटिमेशन देण्याकरता। आणायला आम्ही पुढच्या 100-200 लोक घेऊन येऊ। आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना इंटिमेशन दिली आहे। 4 पार दिवसात जर तुम्ही मुख्य आरोपी असतील, गुटखा तस्कर असतील आणि भेसळयुक्त करणारे जे मोठे मोठे दुकानं आहेत, डेअरी, यांच्यावर जर त्यांनी कारवाई केली नाही तर 100 ते 200 किंवा 400 ते 500 कार्यकर्ता घेऊन आम्ही सदर अधिकाऱ्यांचा घेराव करू। सडकी सुपारी आणून यांच्या टेबलावर फेकू, सडकं पनीर आणून यांना चारू आणि आलावेळ ते यांना शिवसेना पद्धत काय सांगून देऊन एवढं बोलून आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।